नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवे. श्री स्वामी समर्थ. सकाळची सुरुवात अशी झाली. सकाळी उठून पहिलं गरम पाणी घेतले. त्यानंतर लिंबूसोबत कोरा चहा घेतला. आज मला नाश्त्यासाठी गरम-गरम इडली आणि चटणी बनवायची होती आणि आज मुलांचे खूप सगळे आवरून द्यायचे होते. ते म्हणजे आज स्कूलमध्ये पालखी होती. त्यासाठी सर्वच कामे आवरायचीही पडली होती आणि मुलांची तयारीही करायची पडली होती. आणि हे सर्व आवरून आज मला पटपट कामं आवरून घ्यायची होती आणि स्कूलमध्ये इन्व्हिटेशन आलेलं म्हणून स्कूलमध्ये जायचे होते पालखी सोहळ्यासाठी. सर्वप्रथम हॉलची लादी पुसून घेतली. त्यानंतर किचनकडे गेली आणि किचनमध्ये सर्व काही किचनवरती भांडी भांडी आणि ते सर्व पडलेलं होतं तेही आवरून घेतले. नंतर किचनमध्ये मुलांनी सकाळी इकडे-तिकडे पसारा केलेला होता तोही आवरून घेतला आणि त्यानंतर किचनची लादी पुसून घेतली. हे सर्व झाल्यानंतर थोडीशी रिलॅक्स झाले. त्यानंतर माझे आवरून घेतले आणि माझे आवरून मी गेली स्कूलमध्ये. मैत्रिणींनो, किती छान वाटतंय ना असं छोट्या मुला-मुलींना ट्रेडिशनल वेअर केल्यानंतर. आणि हो, कार्यक्रम असतो त्यांचा काही तासासाठी, पण त्यासाठी जे पॅरेंट्स असतात ना त्यांची या सर्व गोष्टींसाठी एकत्रित करण्यासाठी 2 ते 3 दिवस जातात. बरोबर आहे ना? मुलांच्या अगोदर आपल्यालाच आनंद असतो की माझ्या दादाचा, दीदीचा उद्या स्कूलमध्ये कार्यक्रम आहे असा. आणि हो, हे सर्व करताना आपणही त्या आपल्या बालपणीच्या जीवनामध्ये जातो. मग आपण आपल्या मुलांसोबत ह्याही गोष्टी शेअर करतो. मीही छोटी होते तेव्हा मीही अशी करायची. मला माझी मम्मी अशी करून द्यायची, तशी करून द्यायची. आपणही त्याच्याबरोबर एकदा उजाळा देऊन आपल्या गोष्टी त्यांच्यासमवेत सांगत असतो. बरोबर ना मैत्रिणींनो? पालखी सोहळा म्हणजे एक धार्मिक यात्रा नव्हे, ती आपल्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि परंपरेचा जिवंत उत्सव आहे. आज आपल्या घरातल्या चिमुकल्यांच्या हातून पारंपरिक पालखी घेऊन जाणं म्हणजे त्या परंपरेत आपणही एक थेंब होणं होय. रामकृष्ण हरी. छोट्या हातांनी देवाची पालखी उचलणं म्हणजे भक्तीचं पहिलं पाऊल. आई-वडिलांसाठी हा फक्त सोहळा नाही तर संस्काराची सुरुवात आहे. टाळ मृदुंगांच्या गजरात आमचा छोटा वारकरी पारंपरिक वेशात समजून पावसाच्या सरीतही हसत खेळत चालतो आहे. कधी अभंग म्हणतो तर कधी नाचतो आणि आम्ही त्यांचं बालपण आणि भक्ती एकत्र अनुभवत आहोत. आपल्या मराठी संस्कृतीचा ठेवा मुलांच्याही चांगल्या लक्षात राहतो, कारण ते नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करत असतात. आई मला ही साडी पाहिजे, आई मला जपमाळ पाहिजे, आई मला असावाला टिका पाहिजे असे सांगत असतात. असे सांगितलेले खरं तर शाळेतून जाते. तुमच्या घरून टाळ घेऊन या, तुळशीचे रोप घेऊन या, कोणी वृंदावन घेऊन या. त्यामुळे मुलांना आठवणीत राहते आणि मुले आवडीने आपल्याला घरात येऊन सांगतात. आहे ना अभिमानाची गोष्ट. आणि ती गोष्ट शाळेमार्फत आपल्याला सांगण्यात येते आणि ती घराघरात आपले कानमंत्र देऊन जाते. आणि मग सर्वांच्या लक्षात येते की अरे, ही तर संतांची भूमी आहे. ते आपणही छोटासा भाग म्हणून करत असतो. मला खूप छान वाटत होते. रविवारी अगदी 10 वाजेपर्यंत झोपणारी मुले आज एकदम आपल्या सांस्कृतिक पेहरावामध्ये येतात ना, तेव्हाच जाणीव होते की मुले आता मोठी झाली आहे. असा गेला माझा आजचा दिवस. चला भेटू तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मुवमेंट्स विथ माया या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. ओके, बाय बाय.